शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 7/1/2025 आणि आपण आज आलोय सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका बेगमपूर गाव. बरोबर सर? बरोबर. सरांचा आज प्रथमतः आपण परिचय करून घेऊ. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव विलास विठ्ठल काकेकर. काकेकर साहेब, मला सांगा, आता तुमची आमची ज्यावेळेस पहिल्यांदा भेट झाली, आपल्या प्लॉटला काय कंडिशन झाली होती किंवा काय अडचणी होत्या? अडचणी म्हणजे निमॅटोडची जास्त अडचण होती. बर, आता तुम्ही आम्हाला त्यावेळेस सुरुवातीला दाखवलं, त्यावेळेस जवळपास तुमचं 70% पर्यंत तुम्ही सांगितलं की नेमॅटोड होता. टक्केपेक्षा जास्त निमॅटोड नेमॅटोड होता. झाडं पूर्णपणे पिवळी पडली होती वगैरे, अशा भरपूर अडचणी आल्या होत्या तुम्हाला. बरोबर, थांबली होती झाडं. झाडं पूर्ण थांबली होती. आता आपल्या आकांक्षा ऑर्गॅनिकचं जे नेमॅटो स्पेशल जे आहे ते तुम्ही वापरले. मला सांगा, आता आपण जे तुम्हाला नेमॅटो स्पेशल दिलं किंवा आमची जे कंपनीची ट्रीटमेंट दिली, त्याच्यानंतर झाडामध्ये बदल काय काय झाला सर? बदल झाडाला एकतर ग्रीनरी वाढली, बर, चाल चांगली चालू झाली, शेंडे वगैरे सगळे शेंडे, प्रॉपर हा, सुरू झाले. शेंडे सुरू अगदी तुमची झाडांची जी मर होती ती सुद्धा थांबली आणि जी थांबलेली झाडं होती ती म्हणजे पूर्ण आता जाणारच होती, सुरू झाली. ती काढूनच टाकायची होती, ती सुरू झाली. बर, म्हणजे जे काही आज आहे हे फक्त हे 5 लिटरचा ड्रम वापरल्यानंतर जे काही असेल ते आज कमाल झाली. बरोबर का? हा, बरोबर. मला सांगा, आज मार्केटमध्ये भरपूर नेमॅटोड वरती आज औषधं आहेत, भरपूर महागाईची पण औषधं आहेत, पण आज हे आपल्या खिशाला परवडतंय ना? हो. हा, नक्कीच परवडतंय ना? आणि जो आज काय बदल आहे तो ह्या एका ड्रम मुळे झालाय की अजून काय आपण ह्यात वेगळं काही केलेलं नाही नाही, वेगळं काय नाही, फक्त कसं या अमावस्या पौर्णिमेला सोडले आपण जे काही आज 15 दिवसांनी शेड्यूल प्रमाणे आम्ही जे तुम्हाला शेड्यूल दिलं होतं त्याप्रमाणे तुम्ही सोडलं, पण एकदम रिझल्ट असा आणि ग्रीनरी एकदम छान आहे का? छान आहे, छान. म्हणजे तुम्हाला एक समाधान आहे का? होय, समाधान भरपूर. मला तुम्ही सांगा, आता जे आज भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून शेतकरी ज्यांना निमॅटोडमुळे भरपूर अडचणी आल्यात, त्यांना तुम्ही हे आमचं जे निमॅटो स्पेशल आहे हे नक्की सजेस्ट कराल का किंवा घ्या म्हणून सांगाल का? जरूर सांगेल. घ्या म्हणून सांगायचं काय, त्याचा रिझल्ट समोर आहे. रिझल्ट समोर आहे म्हणून तर तुम्ही सांगताय ना? बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही समाधानी आहे समाधानी त्यामध्ये.